आणि आता पाहूया मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। गेल्या 6 वर्षांमध्ये मुंबईत अतिवृष्टीच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ। महानगरपालिकेच्या आकडेवारीतून समोर 2014 ते 2018 या काळामध्ये दैनंदिन सरासरी 131 मिलीमीटर पावसाची नोंद, तर 25 जुलै 2024 रोजी मुंबईत 267 मिलीमीटर पावसाची नोंद। पश्चिम रेल्वेचा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय। लोकलच्या एका मालडब्याचे रूपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यामध्ये करण्यात येणार। राज्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकं मिळाली, मात्र गणवेशासाठी लागणारा निधी शाळा समितीपर्यंत पोहोचला नसल्यानं गणवेश वाटप रखडलं। वर्सोवा घाटकोपर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ। मेट्रो मार्गावर आता गर्दीच्या वेळी दर 3 मिनिटं 20 सेकंदांनी मेट्रो धावणार। मेट्रोच्या दिवसभरात 452 फेऱ्या। शाळेत विद्यार्थ्यांची दिवसातून 3 वेळा हजेरी घ्या। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाचे आदेश। गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तत्काळ SMS पाठवले जाणार। अंधेरी पश्चिमेत 19 जून रोजी पाणीपुरवठा बंद। 11 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार। गोखले पुलाखालील जलवाहिनीच्या वॉलची दुरुस्ती होणार। MST CET PCM गटाचा निकाल जाहीर। 22 विद्यार्थ्यांना 100% पुण्यामधील सर्वाधिक 4, तर मुंबई आणि ठाण्यामधील प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांनी 100% गुण घेतले। पुण्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर रेल्वे विभागाची कारवाई। मागील महिन्यामध्ये रेल्वे परिसरातील 1312 फेरीवाल्यांकडून 4,62,000 रुपयांचा दंड वसूल। राज्यात खोट्या कागदपत्रांद्वारे बदलीमधून सूट प्रकरणी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार। राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग कार्यासन अधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचना।